नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। गणपती बाप्पा लवकरात लवकर येणार आहे आणि गणपती म्हटल्यावर आपल्याला नेहमी गोडधोड करायचं असतं घरामध्ये आणि नेहमी तेच पदार्थ करून कंटाळा येतो। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पाकातल्या शेवया। त्यासाठी बघत राहायचं आहे अर्चनाज रसोई। गॅस सुरू करूया। तूप घेऊया आपण साधारण 2 टेबलस्पून। आपण शेवया थोड्याशा लालसर रंगावरती भाजून घ्यायच्या। तूप वितळलं की आपण ह्यात शेवया घालणार आहोत। शेवया घेतले साधारण आपण 150 ग्रॅम शेवया घेतलेत। ह्या आपल्याला भाजून घ्यायच्यात। आपली ही शेव भाजून झालेली आहे। आता आपण ही कढई तिथे ठेवूया आणि पाक करायला घेऊया। गॅस मोठा करायचा आहे। आपण इकडे अर्धा वाटी साखर घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण घेतोय त्याच्या अर्ध पाणी, म्हणजे साखर नुसती बुडली पाहिजे। साखर आणि पाणी वितळून द्यायचंय। इथे बरोबर तुम्ही प्रश्न विचारलेला आहे मला की ताई साखरेचा पाक कसा झाला आपल्याला कळणार आहे। तर काय करायचं, अगदी सोपं, म्हणजे साखर जेवढी घेणार आहे तेवढीच तुम्ही त्याच्या अर्ध पाणी घ्यायचं। जितकी साखर त्याच्या अर्ध पाणी घ्यायचं, एकत्र उकळत ठेवायचं आणि उकळल्यानंतर एक 3-4 उकळ्या झाल्या की आपण असा कलथावरती केला की शेवटचा ड्रॉप जेव्हा पडतो आणि एक अशी स्ट्रिंग येते, अशी तार येते, तेव्हा तो तुमचा एकतारी पाक झाला। आपण हा पाक करून घेऊया। बघूया तार येते का। शेवटचा ड्रॉप पडताना आपल्याला बघायचं आहे। आता ही जी मध्ये तार येते बघा, मी तुमचा पाक तयार आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यात थोडंसं आपण रोज सिरप घालणार आहोत। एक 3 ते 4 ड्रॉप्स। थोडा वेळ मिक्स करायचं आहे। आता आपण ही कढई घेऊया आणि ह्या कढईमध्ये हा पूर्ण आपण जो साखरेचा पाक केलाय तो ओतणार आहोत आणि हे दोन्ही मिक्स करायचे। आणि हे जसं थंड होणार आहे तसं ते घट्ट होणार आहे। आता आपण हे काढून घेऊया डिशमध्ये आणि ह्याच्यावरती मस्तपैकी कट केलेले बदाम पिस्ते। पाकातल्या शेवया तयार आहेत। तुमच्यासाठी एक खास रेसिपी आहे। गणपती बाप्पा एकदम खुश होणार आहेत। तुम्ही काय केलं, सबस्क्राइब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कला। आणि अशाच काही तुमच्याकडे छान छान रेसिपीज आहेत। पटकन फीडबॅक द्या आणि बघत राहा अर्चनाज रसोई। गणपती बाप्पा मोरया।